एका लग्नाची दुसरी गोष्ट। इन एनी केस लग्न म्हणजे काही जॉब नाहीये, हवी तेव्हा रजा टाकायला। लग्नात कधीही रजा मिळत नसते, अगदी सिक लीव्ह सुद्धा नाही। पण नेमकं त्यांच्यात बिनसलं कुठे? परवापर्यंत त्यांचं सगळं मस्तच चाललं होतं ना माऊ। तुम्ही ते कानातले विषय बोलताय का? हो मग काय, मग चांगलंच चाललं होतं की काय? काही नाही, म्हणजे आम्ही म्हणत होतो की त्यांचं बरं चाललंय। बरं म्हणजे काय, बरंच चाललंय। कशावरून? लिसन, मी वहिनींना सांगू? नको, फक्त वहिनींना सांगते ना। नाही असं काय करता? असं कसं? वहिनींना सांगायला काय हरकत आहे? अगं पण कसं? आईला कळलं तर काही होत नाही। माऊ लिसन वहिनी, परवा ना राधाचं एक कानातलं होतं ना, ते घनाच्या शर्टला अडकलं होतं। यांनी बघितलं। म्हणजे चुकून वहिनी, मी चुकून त्यांच्या रूम मध्ये गेलो का आणि मला चुकून दिसलं ते। खरंच? हो, काय झालं माहितीये का, मी गेलो ना असं बिंदास रूम मध्ये गेलो। अगं सुप्रिया, मग असं तर नसेल? कसं वहिनी? कसं ग? म्हणजे अगं म्हणजे काहीतरी गुड न्यूज असेल आणि ती कन्फर्म करायला गेली असेल माहेरी, आणि एवढ्यात कुणाला सांगायचं नाही म्हणून आपल्या कुणाला बोलली नसेल। डोक्यातच नाही आलं वहिनी तुमच्या तोंडात साखर पडो। ब्रेकिंग न्यूज। एक मिनिट, उगीच स्वप्नांचे मनोरे रचू नका। अफवा अशानीच पसरतात। एकमेकाला गाठा, थेट प्रश्न विचारा, माहिती करून घ्या आणि मग चार चौघात काय ते बोला। पण खरंच तसं असेल तर किती छान होईल ना। मला नाही तसं वाटत। त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी वाद आहेत, आणि तसं काही असतं तर महेशरावांना कळल्या वाचून राहिलं असतं का? किंवा प्राची आत्या तरी नक्की म्हणाल्या असत्या की एवढं टेन्शन घेऊ नका हो, म्हणाल्या का त्या? हो ग, त्यांचा फोन आला होता प्राची आत्यांचा, तेव्हा त्या सुद्धा खूप टेन्शन मध्येच होत्या। नाही, याचा अर्थ सरळ आहे की घना आणि राधाला चांगलं दरडावून धमकावलं पाहिजे, मुकाट्यानं संसार करा म्हणा। हे काय नाटकं चालणार नाहीत घरात। संसार म्हणजे काय सिनेमा वाटला? अहो हे सगळं आपल्याला पटतंय, पण आता माईंनीच हा असा निर्णय दिलाय म्हटल्यावर आपण तरी काय करणार? एक करू शकतो आपण। काय? आपण आता घनाला सांगायचं की जोपर्यंत तू राधाला घरात आणत नाहीस आणि तिच्या बरोबर नांदत नाहीस तोपर्यंत आमच्याशी तुझा संबंध नाही। आपण आता असहकार पुकारायचा, असहकार। चालेल? हा। मी समोर दिसतोय आणि कोण बोलतंय माझ्याशी? हे बघ, ज्या माणसांसाठी मी अस्तित्वात नाहीच आहे ती माणसं सुद्धा माझ्यासाठी अस्तित्वात नाहीये। एका लग्नाची दुसरी गोष्ट।